अरे बापरे. हा सगळे आंबे पडले साहेब. नाही, आता माझं बोलणं झालं होतं बालाजीरावांशी. त्यानंतर मग मी कलेक्टरना फोन केला. कलेक्टर सगळे आता आता आले का तिकडे सगळे पंचनामे करायला? हो ग्रामसेवक हे आले साहेब, तलाठी आणि बाकीचे साहेब आणखी तुम्ही साहेब सूचना द्या सर्वांना साहेब. नाही, मी ऑलरेडी कलेक्टरशी बोललोय. आता यांना पण सूचना मी देतो. कोण कोण आहे तलाठी दे, त्यांना फोन दे. ग्रामसेवक साहेब. हा नमस्कार. हा नमस्कार. मी आता कलेक्टरशी पण बोललो, कारण कळंबला, तुळजापूर, परत धाराशिव, सगळ्या ठिकाणी फार म्हणजे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. गारपिटी पण म्हणजे फार मोठ्या प्रमाणात आहे असं मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्णतः करा. त्यांचं नुकसान होता कामा नये. 2 रुपये शेतकऱ्याला जास्त गेलेलं चालेल, परंतु त्याला जगवणं, त्याला वाचवणं आपलं कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही सहकार्य करा. शेतकऱ्यांना साहेब एक मिनिट बोला साहेब. द्या. शेतकऱ्यांना. हॅलो. हा नमस्कार साहेब. हा नमस्कार नमस्कार. अरे मी मला कळलं आहे फार. तुमचं प्रचंड दुरुस्त आहे. हो प्रचंड हो प्रचंड साहेब कळंचं खरं होतं साहेब. अक्षरशः आंब्याच्या झाडाला एक आंबा राहिला नाही, उसाला पान राहिलं नाही. वावरांची वारी अक्षरशः आमच्या वर्षभराचं जनावरांचा चारा जो असतो तो पूर्ण भिजून सडून झालेला आहे साहेब. हा. आमच्याकडे फार लाईट नाही, आमच्याकडे 3-3 दिवस साहेब. अच्छा. नाही नाही, काही आता ठीक आहे, नुकसान झालेलं आहे. तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. मी सगळ्यांशी आता ग्रामसेवकांशी बोललो, सकाळी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. जे पंचनामे आहे ते पंचनामे करायला सांगा, पण तुम्ही काही काळजी करू नका. तुमचं नुकसान होणार नाही याची दक्षता सरकार घेईल आणि पालकमंत्री म्हणून जेवढी काही मदत तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल ती सगळी मदत मी पोहोचवतो. काही काळजी करू नका.